गुड मॉर्निंग. स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज शनिवार सकाळी उठले आणि गरम पाणी थोडंसं पिले. मायरा अजून झोपलेलीच होती म्हणून मी आज लवकर उठले. आज मी मायरा झोपेत असताना कामं करू शकते. सगळी कामं आवरली आणि नाश्त्यात रात्रीची भाजी आणि चपाती होती, तीच मी खाल्ली. मायरा कशी खेळती बघा. मायराला पण मी चपाती खाऊ घालत होती, पण मायरा चपातीचे तुकडे करायचे. मेथीची भाजी मी रात्री केली होती. मी एकच टाईम स्वयंपाक करते आणि 2 टाईम खाते, कारण एकटीला काय करावं आणि काय नाही. सगळं आवरून मी शॉपवरती आले. शॉपवरती यायला मला 11 वाजले. तुम्ही पाहू शकता. आल्या मी पहिलं शॉप उघडलं आणि म्हटलं पहिलं झाडून घ्यावं. मायरा खेळत होती. सगळ्या मुंग्या वगैरे झाल्या होत्या. मायराच्या खेळणी वगैरे पडल्या होत्या. पण मायराला मुंग्या वगैरे चावतील म्हणून म्हणलं पहिलं झाडून घ्यावं आणि गलीच्या हातरावं आणि त्याच्यावरती खेळणी टाकावं. मायराचा आवाज मध्ये मध्ये येतोय, ते इग्नोर करा तुम्ही. मायरा खाली थांबतच नव्हती आणि काही पण तोंडात घालत होती म्हणून मी तिला घेऊन परत झाडू मारायला लागले. शॉपचा झाडू मारत होते. शॉपचा झाडू मारला, आतला मारला, बाहेरचा मारला आणि मध्ये नवऱ्याचा फोन आला होता. नवऱ्याची माझी आज परत किरकिर झाली, कारण की एकच दिवस राहतो म्हणला होता आणि आज पण राहतो, उद्या येतो, उद्या आता येणार, मग परत उद्या एक ठिकाणी राहणार, असं 2-4 दिवस त्यांचे तिकडेच मोडणार. अजून त्याच्यासाठी माझे खूप इथं हाल होते म्हणून मी किरकिर केली आणि किरकिरीमध्ये भांडण एवढं वाढलं की शेवटच्या टोकापर्यंत भांडण गेलं. पण मला काहीच नाही वाटत. भांडणं काय आमचे नेहमीच होत राहतात, त्यासाठी मला भांडणाचं काहीच वाटत नाही आहे. पण जबाबदारी थोडीफार तरी कळायला पाहिजे होतं. मुलगी लहान आहे आणि ही एकटी कसं करणार. नवीन शॉप टाकलेलं आहे आणि दोन्ही गाळ्याचं भाडं, 2-2 गाळ्या आहेत माझ्याकडं. त्याचं भाडं, घराचं भाडं, हप्ते, हे ते. एक जबाबदारी नावाचा प्रकार असतो, पण त्या माणसाला अजिबात जबाबदारी उचलायला त्याला पहिल्यापासूनच नको आहे. त्यासाठी बिनधास्त राहिला. 10-12 वर्षातून गेलेला आहे आणि मीच पाठवलेलं आहे. असं पण नाही आहे की स्वतः गेलेला आहे. माझ्या हातात होतं पाठवायचं का नाही पाठवायचं. जर मी नसतं पाठवलं तर तो गेलासुद्धा नसता आणि जातासुद्धा आलं नसतं, कारण जायला त्यांच्याकडे पैसेच नव्हते. मी स्वतः अरेंजमेंट करून दिलेलं आहे, कारण तिकीट पण भेटत नव्हतं आणि तात्काळ तिकीट काढून जास्त पैसे फाईन लावला आणि जास्त पैशाचं तिकीट काढून मी दिलेलं आहे. याची तरी जाणीव ठेवायला पाहिजे होतं. पण कसं असतं, कोण नसतं कोणाचं. एकदा माणूस पिंजऱ्यातून बाहेर पडला की तो आजाद झाल्यासारखं त्याला वाटतं. आता इथं बायकोच्या धाकात राहत होता. त्याला असं वाटत होतं कवर धाकात राहायचं आणि कवर बंधनात राहायचं. पण असं काहीच नाही. बंधन वगैरे काही नव्हतं. मला फक्त एकच माझं बंधन असायचं की वेळेला महत्त्व द्यायचं आणि टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी करायचं. हे माझा रूल आहे आणि तो मला असं वाटतं की त्याने पण फॉलो करावा. त्यासाठी मला असं वाटायचं की त्यासाठी माझी फक्त थोडीशी चिडचिड व्हायची आणि सगळे मी व्यवस्थित नेहमी त्याच्या बहिणीवरून आमच्या घरात खूप भांडण होतं. याच्या अगोदर पण आमचं भांडण खूप टोकाला गेलं होतं आणि आमचा संसार मोडायच्या बेतात होता. पण गावाकडे जाणं बंद झालं तेव्हापासून आमचा संसार सुखाने चालला होता. कारण प्रत्येकजण म्हणजे बहीण ही फक्त काही घरात असं असतं की नणंद भाऊजाई खूप गोडीनं राहतात, पण आमच्या घरात असं नाही आहे. माझ्या नंदेला फक्त आग लावायची कामं असतात आणि हिचं घर कसं खराब होईल आणि माझा भाऊ इकडे येऊन कसा राहीन आणि माझ्या कशा ताब्यात राहीन, हे फक्त तिचं महत्त्वाचं असतं. कारण तिला नेहमी आहे ना, मग आमची जे पण जमीन आहे गावाकडे, त्या जमिनीमध्ये तिला हिस्सा पाहिजे. त्यासाठी तिची धडपड चाललेली आहे. जर भाऊ इकडे राहिला तर भाऊजाईच्या ताब्यात राहील आणि भाऊजाईचं ऐकन. त्यासाठी पण तिला भावाला तिकडं बोलवून घ्यायचं आहे आणि मी काही तिकडं राहू शकत नाही आहे. थोडंसं शॉपचं म्हणजे साड्यांचे वगैरे व्हिडिओ काढले. ह्या साड्या आहेत, ते काठपदर साड्या आहेत, खूप छान साड्या आहेत. वर्कचे ब्लाऊज आहेत, थ्रेड वर्क आहे आणि ह्या साड्या फक्त 350 रुपयाला आहे. लाईट गेली घरात, शॉपमध्ये खूप मुंग्या चावत होत्या आणि गरम पण होत होतं, म्हणून मायराला घेऊन घरी आले. घरी छान खेळत होती. बाबू पण आला होता. तो दोघांना शिरखुर्मा थोडासा गरम करून दिला, कारण शिरखुर्मा करून ठेवला होता मी. तो गरम करून दिला आणि दोघं पण छान खात होते. मायराने काही खाल्ला नाही. मायराचा मीच खाल्ला. बॉलसोबत आणि बाबूसोबत मायरा खूप खुश होती. मायरा खूप छान खेळते. मायरा दारात उभा राहते आणि बाबा बाबा करून आवाज देते, कारण तिला नेहमी त्यांची सवय आहे. त्यासाठी तिला खूप आठवण येते. पण त्याला अजिबात सुद्धा एकदा पण आठवण येत नाही, का म्हणत नाही की व्हिडिओ कॉल कर की पोरगी कशी आहे, राहते का नाही. त्याला काहीच घेणं देणं नाही. गावाकडे गेला म्हणजे एवढा मग्न झाला माणूस की त्याला असं वाटतं की मी कुंवाराच आहे आणि सगळं काय ते इकडचं विसरूनच गेला. माणूस एवढा पण बिनधास्त नसावा. मला तर एवढं समजतं. एवढंसं लहान लेकरू दारात 17 वेळा जातं, बाबा बाबा करून आवाज देतात. घरात आमच्या दोघांचा फोटो आहे. फोटोला बघते ती आणि फोटोला सारखं बाबा बाबा म्हणून आवाज देते. नंतर परत 5 वाजता चहा बिस्किट वगैरे खाल्लं. बाबूला मायराला पण मी चहा आणि टोस्ट दिलं. थोडं थोडं सगळ्यांनी खाल्लं आणि शॉपवरती आलो. शॉपवरती मायरा खूप छान खेळत होती.
शॉपवरती सारख्या लाल मुंग्या होत्यात. आता उन्हाळा आहे, गरमीमुळं मुंग्या निघतात. त्यासाठी मी परत एकदा शॉप झाडून घेतला आणि मायरा खेळत होती. मायरा अजिबात सुद्धा त्रास देत नाही. मायरा खूप छान खेळते, पण फक्त की तिला मोकळं सोडावं लागतं आणि एवढं लक्ष ठेवावं लागतं की काही पण ती तोंडात घालते, त्यासाठी तिच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. छान असे आम्ही तिघांनी फोटो वगैरे काढले. म्हणलं बाबू खूप दिवसातून आलाय, त्यासाठी बाबूसोबत थोडेसे फोटो क्लिक करावे, त्यासाठी फोटो क्लिक केले, पण मायरा काही काढून देत नव्हते. असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मायरा फॅशन स्टुडिओच्या साड्या ऑर्डर करण्यासाठी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे आणि त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा आणि साड्यांची ऑर्डर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.